ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते सचिन भाऊ अहिर आपल्या बाप्पाच्या दर्शनासाठी इथे आलेले आहेत। सचिन भाऊ, स्वागत तुमचं खूप खूप। धन्यवाद. आणि इकडे आल्यानंतर एक वेगळी तेज निर्माण होते आणि विशेषतः आमच्या या परिसरामध्ये खरोखरच TV9च्या प्रेक्षकांना मी मनापासून शुभेच्छा या दिवसाच्या निमित्ताने देतो आणि TV9चाही मनापासून कौतुक करतो की सातत्य ठेवत तुम्ही ही संस्कृती जतन करण्याचं काम आणि महाराष्ट्राच्या आराध्य दैवताला इकडे आणण्याचं काम करताय। नक्कीच खूप धन्यवाद भाऊ। सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जरांगेंचं आंदोलन। उद्धवजींनी स्वतः जरांगेंना फोन करून त्यांना या आंदोलनासाठी पाठिंबा दिला होता। अखेर त्यांची जी मागणी होती ती पूर्ण झाली, पण तुम्हाला असं वाटतं का की हैदराबाद गॅझेट लागू केल्यानंतर मराठा आरक्षणाचा जो मूळ मुद्दा होता, जो मूळ त्यांची जी मागणी होती, खरंच पूर्ण झाली का? बघा, आता ह्याच्यात दोन भाग आहेत आणि हा विश्लेषणचा पण एक भाग आहे, म्हणून ह्याच्याबद्दल सावध रीतीने प्रतिक्रिया देणं उचित यासाठी होणार आहे की आपण बघितलं असेल की मराठा समाजामधलेच काही नेते आता बोलायला लागलेत की या GRला काय अर्थ राहणार नाही। दुसऱ्या बाजूला OBCचे जे नेते आहेत ते सांगतायत की बा आपला या GRच्या अंतर्गत मोठ्या प्रमाणावरती आपल्यावरती भडीमार होईल, आपल्या समाजावरती अंकुश येईल। महायुतीमधली मंत्रिमंडळातलीच एक ज्येष्ठ नेते त्यांनी नाराजगी व्यक्त केली। तर मला असं वाटतं आजचा दिवस पूर्ण आपल्याला विश्लेषण करून बघावं लागेल, कारण शेवटी सरकारने शब्द जे दिलं होतं, जे आम्हालाही राजकीय पक्ष म्हणून घेऊन विरोधी पक्ष नात्याने पण दिलं होतं की OBCच्या टक्केवारीला कुठेही धक्का न लागता किंवा त्यांच्या हिताचा धक्का न लागता आपण ह्या समाजाला देण्याचं काम करू। पण आता ज्या पद्धतीने मराठा समाजाचे लोक विश्लेषण करतायत की ह्याच्यातून काय मिळवलं आपण, किंवा हे गॅजेट जे आहेत हे अगोदरच पण होतं, ही माहिती पुस्तकी आहे का, किंवा मग हे फक्त फॉर्मॅट आहेत पण ह्याच्यात गॅजेट झाल्यानंतर ते मिळणार आहे की नाही मिळणार आहे, या सर्व गोष्टी मला असं वाटते पुढे आपल्याला बघावं लागणार आहे। आम्हाला एवढीच चिंता आहे की परत नवी मुंबईसारखं होऊ नये, की नवी मुंबईला जशी समाजाला असं वाटलं की आमची फसवणूक झाली तसं आता होता कामा नये, कारण ते जर झालं तर समाजामध्ये जी कटुता या राज्यामध्ये निर्माण झालेली आहे किंवा होते, हे मला असं वाटते या प्रगतिशील राज्याला हे काही योग्य नाही आहे। यामध्ये हैदराबाद गॅझेटचा जो मुद्दा होता, तर त्यावरून आता बरीच टीका होती की एकतर कायद्याच्या पातळीवर ते टिकणार नाही, किंवा मग या सगळ्यामध्ये जी शिंदे समितीने जी वंशावळ आणि ज्या काही नोंदी शोधलेल्या होत्या, तर खूप कमी प्रमाणामध्ये हा जो मराठा वर्ग आहे तो OBCमध्ये जाऊ शकणार आहे किंवा त्यांना OBC प्रमाणपत्र मिळू शकणार आहे। सरसकट किंवा सगळे सोयरे हा जो मूळ मुद्दा होता तो मात्र दूर राहिला, त्यामुळे फारसा फायदा होणार नाही। हे बरोबर आहे आणि हेच मला असं वाटते सरकार हे नेहमी जरांगेंना सांगण्याचा प्रयत्न करत होतं की सरसकट देणं हे शक्य नाही आहे। आणि त्यांची मागणी होती की तुम्ही सरसकट जरी देत नसेल तरी देखील कुणबी हा समाज ह्याच्यात अंतर्भूत आहे, हे आमचा असा दावा आहे। आणि सरकारने आता असं भूमिका घेतलेली आहे की ह्याच्यामध्ये जर त्यांच्याकडे दाखले असेल तर ते घेता येईल, पण अनेकांच्याकडे ज्या दाखले आहेत आणि त्यात विशेष असं आहे की एक दाखला मिळाल्यानंतर त्याची गावातली जी समाजव्यवस्था ही आपल्याला बघावं लागेल। बघा, कुठेही देखील आपल्याला वाटलं की या समाज हा उपेक्षित आहे, त्याला लगेच करता कुठच्या तरी त्याला आरक्षण देता येत नाही, कारण शेवटी त्याला जी समिती असते आणि विशेषतः शिंदे समिती असेल किंवा OBC समिती असेल, कमिशन ज्याला आपण म्हणतो, आयोग म्हणतो, यामध्ये तुम्ही द्यावे लागतात। म्हणजे मी अनेक वेळा तुम्हाला सांगतो की बा मी एका समाजाशी बिलॉंग करतो आहे, आमची एका काळामध्ये एका वरची कॅटेगरी होती, ती नंतर प्रगतिशील झाल्यामुळे ती ज्यावेळी त्याचं विश्लेषण झालं ती खाली आली, म्हणजे ती जात म्हणजे त्याच्यात, कारण ते समाजामध्ये प्रगती आली तर मग ती त्याला खाली पण आणता येते, असं नाही का नाही आहे। आणि त्याला काही विरोध कोणी करण्याचं काम केलं नाही, यासाठी मी त्याचा उल्लेख करतो की असं डायरेक्ट कोणालाही देखील आपण देण्याचं काम करू शकतो, म्हणून कायदेशीर हे टिकेल का हा महत्त्वाचा भाग होता। आता तुम्ही बघितलं असेल की उपसमिती पहिली तर झोपली होती का, 4 महिने त्यांनी इशारा दिल्यानंतर पण देखील उपसमिती कधी येते, उपसमितीचे प्रमुख दुसऱ्या दिवशी येतात जरांगेचं आंदोलन झाल्यानंतर, तिसऱ्या दिवशी ते बसतात आणि नंतर मग हे जे काय विश्लेषण करतात। मग जर हेच गॅजेट सरकारला मान्य होतं, हेच जर भूमिका त्यांची होती, मग 4 महिने अगोदर का नाही देऊ शकले? मग 4 महिने अगोदरच जाऊन तुम्ही केलं असतं आणि करताना मग आता परत असं वातावरण तयार करायचं आणि मग गेल्यावेळी जसं लोकसभेला केलं आणि जय जयकार करून घेऊन छत्रपती शिवरायांच्या पायाखाली नतमस्तक होऊन मग आम्ही आरक्षण दिल्याशिवाय बसणार नाही आणि आम्ही देऊन दाखवलं, असंच परत करायचं का? तर मला असं वाटतं हे जास्त दिवस टिकणार नाही। त्याला कारण असं आहे की कधी ना कधीतरी कृतीतून या सर्व गोष्टी बाहेर येतीलच। आता काही संस्था याच्यामध्ये लगेच या GRच्या विरुद्ध जाणार आहेत आणि ते जर टिकलं नाही तर मग खरोखरच शासनाने हा जो GR काढून फक्त तोंडाला पाणी पुसले आहेत का, हा प्रश्न समाजामध्ये निर्माण होण्याची शक्यता नाकारता येणार। याचा राजकीय फायदा भाजपला होईल असं तुम्हाला वाटतं? कसं आहे बघा, ह्याचा आज तात्पुरता समजा कोणाला वाटत असेल की त्याचा फायदा होईल,
तर लगेच त्याचं विश्लेषण यासाठी करू शकत नाही, कारण एक काळामध्ये ह्याचा फायदा शिंदेसाहेबांना झाला होता. त्यांनी एक इमेज बिल्ड केली. मराठा समाजाचे लोक बघा, जे कोणाला शक्य झालं नाही ते मी करून दाखवलं. पण त्याचा काय झालं फायदा? आज त्यांच्याबद्दल बघण्याची भूमिका काय? म्हणून तात्पुरता जरी देखील हे आपल्याला वाटत असेल, आणि तुम्ही बघितलं असेल की जेवढे सोशल मीडियामध्ये आता भारतीय जनता पार्टीचे नेते जे श्रेय घेत आहेत, पण 2 दिवस अगोदर हे कसं शक्य नाही ह्याचं विश्लेषण मंत्रिमंडळामध्ये भारतीय जनता पार्टीचे मंत्री करत होते किंवा इतर करत होते. तर या गोष्टी पण काही आपल्याला नकारता येणार नाही ना. तर हे फायदा नुकसानपेक्षा तात्पुरता जरी दिसेल, लाँग टर्म ह्याचा जोपर्यंत बेनिफिट प्रत्येकाला मिळत नाही तोपर्यंत मला असं वाटते त्यांचं समाधान होणार नाही. आणि ते समाधान करत असताना दुसरा उपेक्षित समाजाला पण देखील जर तुम्ही अशी जाणीव करून देताय की आता तुम्हाला खूप मिळालेलं आहे, आता तुमच्यातलं हे काहीतरी ह्यांना द्यावं लागेल, तर नक्कीच त्याच्यामध्ये 2 समाज हा रस्त्यावर उतरेल किंवा 2 समाज ह्याच्यामध्ये कटुता अजून निर्माण होईल. जसं मी उल्लेख केल्याप्रमाणे ते प्रगतिशील राज्याला नाही. आणि म्हणून हे जे जी आर काढत असताना 4 महिने अगोदर काढलं असतं तर आज मुंबईकरांचे हाल झाले नसते. मराठा समाजाचे जे हाल झालेले आहेत, त्यांनी जे इकडे ऐन गणपतीच्या सणामध्ये त्यांना इकडे येऊन आंदोलनामध्ये सहभागी होणं हेच मला वाटते नामुष्की आहे. आणि मग उच्च न्यायालयाने सांगितल्यानंतर सरकार जागा होतोय, मग कायदा सुव्यवस्था. आज समजा मराठा आंदोलनाच्या बाबतीत आहे, उद्या ओबीसीच्या बद्दल झालं तर काय? मी म्हणतो उद्या ओबीसीची व्यतिरिक्त दुसऱ्या एकच समाजाने जर पुढाकार घेतला तर काय? तर तुम्ही त्यांना काय न्याय देणार? तुम्हाला त्यांना तसंच न्याय द्यावा लागेल. तर ही जी परिस्थिती जी निर्माण झाली ही दुर्दैवी आहे. संजय राऊत असं म्हणाले की शिंदे या सगळ्यामधून त्यांना हे आंदोलन चिघळवायचं होतं म्हणून ती या सगळ्यापासून दूर राहिली. काय वाटतं तुम्हाला, खरंच असं? कसं आहे बघा, त्यांनी जे आरती सांगितलेले आहेत म्हणजे तो एक त्यांचा विश्लेषणाचा भाग आहे किंवा त्यांना बघण्याचा दृष्टिकोन आहे. आणि तुम्ही बघितलं असेल की जे छाती ठोकून सांगत होतं की हे मी दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, ते कुठच्याच आंदोलनाच्या बद्दल त्यांची प्रतिक्रिया दिसत नव्हती. काल जी आर त्यांनी काढल्यानंतर जरांगे पाटलांनी आंदोलन मागे घेतल्यानंतर ते टी व्हीवर आले. 4-5 दिवस राज्याचे 2 उपमुख्यमंत्री या विषयावरती जराही बोलायला तयार नाही. तर हा एक संशोधनाचा भाग आहेत आणि ते व्यवस्थित संशोधन केलेत. आणि शेवटी राऊतसाहेब दिल्लीला असल्यामुळे त्यांना दिल्लीत काय काय चालतं हे त्यांना लगेच कळते. आणि मग हे दिल्लीच्याच इशाऱ्याने झालं का असंही संकेत घ्यायला काय हरकत नाही. असं तर नाही की या सगळ्या आंदोलनामध्ये शिंदे दूर राहिल्यामुळे एक त्यांची जी इमेज तयार झाली होती की मराठा नेता म्हणून, तर त्याला कुठेतरी छेद गेला फडणवीसांच्या या निर्णयामुळे, आणि म्हणून संजय राऊत फडणवीसांचं कौतुक करत आहेत. बघा, एक जे त्यांनी कौतुक करत असताना राज्याचे प्रमुख या नात्याने ज्या पद्धतीने त्यांनी हे परिस्थिती हाताळली हेही त्यांनी त्याचं कौशल्य मान्य केलं आणि हे कोणी नकारू पण शकणार नाही. पण ते कौशल्य मान्य करत असताना पुढे त्यांना महायुती पण टिकवायची आहे. ह्याचा कदाचित तेवढ्या पुरता त्यांना विसर पडला असेल. तर आता बघूया, देखिए आगे आगे होता है क्या. खूप खूप धन्यवाद भाऊ. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.